नमस्कार. माझं नाव शारदा राजेंद्र राऊत. पुन्हा आपला YouTube चॅनलवर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आपलं YouTube चॅनलचं नाव आहे ग्रामगीता प्रचार. मागील व्हिडिओमध्ये मी 1 ते 13 ओळीचं वाचन करून त्याचा अर्थ सांगितलेला आहे. आता त्यांच्या पुढच्या ओळी आहे आपल्या 13 ते 27. त्याचं मी वाचन करते आणि त्याचा अर्थ सगळ्यांना सांगते. दुसऱ्याचे वैभव देखुनी जळणे होते ऐसे, कष्टासाठी कोणी मरो, प्रतिष्ठेसाठी आम्हीच उरो, लोभासाठी कुणी स्मरो होते ऐसे. हे जेव्हा अनुभव आले तेव्हाच अल्पज्ञ आम्ही कळले, म्हणून तुझ्या नामी वेदले चित्त सर्वतोपरी. तुझ्या कोणा शरण जावे, तरी सर्वांगीण शक्ती केवी पावे. एकेकाचे चरण धरावे, तरी वेळ जीवा पावेना. उजेडा करिता काजवे धरावे, भुलली या मार्गी परत जावे. ते स्वयंवेद कैसे व्हावे, निर्भयपणे तारकेवरी दृष्टी धरली, तीच स्वयं क्षणात उडाली. तैसी गती होईल आमची भली, विशाल मार्गी. तुची खरा निश्चयी अविनाशी, कधी काळी न ढळसी. सर्व गुण ज्ञान तुझे पासी, हवे ते लाभती. याशीच पाहिजे सूर्य किरण, अनेक मार्गी दिसती दुरून. अनुभवाय आपले चिंतन, ध्येय प्राप्ती रूपाने. सूर्य जैसा नभी उगवला, अंधकाराचा नाश झाला. तैसा तू हृदय प्रगटला, जीव झाला विश्वव्यापी. चंद्राचे किरण व्यापले, चकोर चित्त प्रसन्न झाले. तैसे तू आपलेस केले, मग पडाले ताप सारे. जोवरी पंचज्ञान नाही दिसला, तोवरी अति गर्व जंबुकाला. तैसा तुझा प्रकाश नाही पडला, तोवरी ग्रासती विकार शत्रू. सूर्य जीवन देता आपले, कमल जैसे हसले फुलले. तैसे तुझे दर्शनाने झाले, कृपा पात्र जीवांचे. राजहंसे तोच पुरविता, पाणी दुधाची होय भिन्नता. तैसे तुझे ज्ञान परश चित्ता, दोष निर्दोष उमगे. अति काळोखी वीज कडाडे, दुरावले गडी दृष्टीस पळे. तैसे तुझे दर्शन प्रतापे घडे, शांती प्राप्ती. अज्ञानामुळे विकार माजती, अज्ञानीची लाभते कुसंगती. अज्ञानानेच दुरावते प्राप्ती, सत्य स्वरूप देवाची. सद्गुरुनाथ महाराज की जय. आज आपण 13 ते 27 ओळीचे वाचन केलेले आहे. तर आता या 13 ते 27 ओळीचा अर्थ काय आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. दुसऱ्याचे दोष व दुःख संकट पाहून ते दूर करण्याऐवजी त्यांची टिंगल करणे व दूर पडणे, दुसऱ्याच्या वैभवाला पाहून झुरणे, इतरांच्या कष्टावर प्रतिष्ठा मिरविणे व लालचीने वाईटांचे पाय धरणे, हा हीनपणा आमच्यात आहे. व्यापकतेऐवजी ही अल्पज्ञता आमच्या अंगी असल्याचे स्पष्ट जाणवले. म्हणूनच हे देवा, आमचे चित्त पूर्णपणे तुझ्या नामाकडे वळले.
हे देवा, आमचे चित्त पूर्णपणे तुझ्या नामाकडे वळले. हे परमेश्वरा, सर्व गुण शक्तीचे केंद्र तूच. ती शक्ती दुसऱ्या कोणालाही एकाला शरण गेल्याने लाभत नाही व अनेकांना शरण जाण्यास वेळ नाही. शिवाय विसरलेल्या वाटेवर परतण्यासाठी शेकडो काजव्यांचा उजेड मिळवला तरी स्वयंवेद स्वरूप बिनधोकपणे कसे मिळवणार? चांदणीचा प्रकाश क्षणात लोपावा, तसा इतरांचा आधार व व्यापक मार्गात फसवगिरीस ठरेल. वास्तविक एक तूच निरंतर अमर अढळ राहणार असा सर्व ज्ञानगुणांचा व शक्ती लाभांचा स्वयंप्रकाश सूर्य आहेस. त्या तुझ्या प्रकाशानेच ध्येयप्राप्तीसाठी आत्मचिंतनाचे अनेक मार्ग साधकाला स्पष्ट व संपूर्णपणे समोर दिसू लागतात. सूर्य आकाशी उगवतात जगातले अंधार पूर्णपणे नष्ट होतात. तू भक्तांच्या हृदयात प्रगटतात जीवांचे अज्ञान संपूर्ण तो विश्वव्यापी होतो. चंद्राचा प्रकाश व्यापताच चकोर आनंदून जावा. तुझे ज्ञानस्पर्श होतात जीवाचे त्रिविधी ताप संपूर्ण तो सुखी होतो. सिंह दिसत नाही तोवरच कोल्ह्याची मृदमुखी असते. सिंह जोपर्यंत बाहेर येत नाही तोपर्यंत कोल्हा आपला जंगलामध्ये स्वतःच राज्य समजतो. परंतु सिंह जेव्हा जंगलात प्रगट होतो तोपर्यंत कोल्हा आपला कुठेतरी दडून बसतो, लपून बसतो. त्याप्रमाणे तुझे ज्ञान प्रगट होत नाही तोपर्यंत विकाररूपी शत्रूंचे जीवावर राज्य चालते. सूर्यकिरणांनी जीवनशक्ती मिळून कमळ जसे फुलावे, हसावे, त्याप्रमाणे तुझ्या ज्ञानरूपी दर्शनाने कृपापात्र जीव बहरून जातो. राजहंसाची चोच दूध व पाणी जसे वेगळे करते तसे तुझ्या ज्ञानाचा स्पर्श झालेल्याने अंतःकरणात बरे वाईट सहजच कळते. काळोख्यात वीज चमकताच हरवलेले मित्र चटकन दिसावे तसा तुझ्या दर्शनाने प्रभावाने शांतीचा परमलाभ होतो. अज्ञानामुळेच अधोगतीला नेणारी कुसंगती लागून विकार बळावतात व त्यामुळे सत्य स्वरूप देवाची प्राप्ती होत नाही. म्हणून माणसाने विकार दूर ठेवण्यासाठी परमेश्वराचं नामस्मरण करावे, परमेश्वराला प्राप्त करण्यासाठी ध्यान साधना करावी. एवढे बोलून मी माझं पहिला अध्याय देवदर्शन संपवतो. नमस्कार.